नमस्कार मित्रांनो, आज आपण थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स जॉमेट्री क्लास 10 शेवटचे 2 ते 3 चॅप्टर थेरम मधला एक थेरम आहे. थेरमचं नाव आहे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरमचं स्टेटमेंट असं आहे, सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर in the interior of circles. Suppose two chords of a circle, suppose center is O, intersect each other in the interior of circle A, B, C, D. कुठे intersect झालाय? At point M in the interior of circle. Then the product of lengths of two segments of one chord AB, concentrate AB, chord AB च्या दोन सेगमेंट ड्यू टू पॉइंट M याचा प्रोडक्ट. परत सांगतो, chord AB कडे पाहायचं आहे. या इंटरनल डिव्हिजन मध्ये chord AB is divided into two small segments AM and BM. The product of this AM into BM is equal to product of CM into DM. हे आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? प्रोडक्ट ऑफ वन कॉर्ड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ टू सेगमेंट्स ऑफ द अदर कॉर्ड. हा जो थेरम आहे पेज नंबर 77 वर आहे. पेज नंबर 77 जीवन सांगून झालो. अतिशय सोपा थेरम आहे. सुरुवात करतो. O इज center of circle. नंतर chords AB and CD intersect each other at M in the interior of circle. To prove AM into BM is equal to CM into DM. कंस्ट्रक्शन लिहिताना कंस्ट्रक्शन म्हणून वेगळा पार्ट केला तरी चालेल आणि याच्यातच दिला तरीही चालेल. मी जे कंस्ट्रक्शन केलं हे लाल इथे केलं. जॉइन AC and BD. जेव्हा टू प्रूव्ह मध्ये या प्रकारे रिझल्ट देत असेल त्यावेळेस असा विचार करायचा आहे की दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील का. व्हेन ट्रायंगल्स आर सिमिलर, पहिल्या चॅप्टर मध्ये जाऊ. When triangles are similar, sides are in proportion, angles are congruent, and area proportional to corresponding side square. या तीन गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायच्या आहेत. मग आपल्याला जर का दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले AMC and ट्रायंगल BMD, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्याच्या नंतर काय होईल? त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये येईल. त्या साइड पैकी एक साइड काढून टाकायची जिचं काम नाही तिचं, आणि वी गेट द बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट. सो इन ट्रायंगल ACM and ट्रायंगल DBM, angle AMC congruent to angle रिकामी जागा opposite angles. Then angle AMC चा vertically opposite angle कोणता आहे? BMD. इथे BMD. Then angle ACM congruent to, इथे 3 मार्किंग करतो. वाय 3 मार्किंग का बरं केल्या? इथे 2 मार्किंग केले असते तर तुम्हाला किंवा मलाही साहजिकच वाटलं असतं की हा अँगल आणि अँगल कॉन्ग्रुएंट आहे. तसं नाहीये. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क
ACM म्हणजे ACB कोणत्या आर्क मध्ये इन्स्क्राईब झाला? तो जो इन्स्क्राईब झाला तो ती जी आर्क आहे ती आर्क आहे ही आर्क ACD. त्याच आर्क मध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता आहे? ABD. ABD चं नाव दुसरं लिहितो DBM. अँगल तोच, नाव वेगळं DBM. इथे कंसामध्ये अँगल्स inscribed in same arc. Therefore, by रिकामी जागा टेस्ट, by रिकामी जागा टेस्ट, कोणती टेस्ट आहे? बाय रिकामी जागा टेस्ट, A टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ट्रायंगल ACM. सॉरी काय पाहिजे इथे? सिमिलर टू ट्रायंगल DBM. Therefore, AC upon DB is equal to CM upon BM is equal to AM upon DM. Corresponding side of similar triangle. Corresponding side of similar triangle. कोणाचं काम नाही तुम्हाला? तुम्हाला काम या ठिकाणी AC आणि BD चं नाहीये. AC आणि BD ड्रॉप करून टाकू दिला. मग इथे राहील therefore CM upon BM is equal to AM upon BM. Now by cross multiplication CM into DM is equal to AM into BM. AM into BM काय दाखवायचं तर पाहून घ्या. AM into BM साइड चेंज करायची फक्त. इथे AM into BM is equal to CM into DM. तेच आहे फक्त उलटा पालट साइडची. Hence it is proved. आपण जो थेरम बघितला त्या थेरमचं ऍप्लिकेशन करू. ऍप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला थेरम समजायला फार सोपा जाईल आणि ऍप्लिकेशन फार महत्त्वाचं. जर का तुम्ही ऍप्लिकेशन करू शकले तर कुठेही अडचण येणार नाही. सपोज इट इज 4, इट इज 3, थोडं चेंज करू 5, 3, it is 4. Find x from figure. Find x. Find x. Solution. Cos PQ and RS intersect each other at point A in the interior of circle. Therefore, by theorem on internal division of chords, by theorem on internal division of chord काय करतो? ही PQ कोणत्या सेगमेंट मध्ये डिवाइड झाली? PA आणि AQ यांचा प्रोडक्ट PA into AQ is equal to दूसरी chord RA into AS. Now substitute the values. PA is 5, AQ 3, RA it is 4, it is X. 5 3s are 15. Transposing 4, we get X. Therefore, X is equal to सरळ सरळ प्रत्येकाने डिव्हिजन करायचं. 4 3s are 12, remainder is 3, then 0, 4 7s are
28 2 इथे काही 5 रिमाइंडर 0 3.75 युनिट दिलं नसेल तर आपल्याला लिहायचं आहे 3.75 युनिट. थँक्यू फ्रेंड्स.